ओके. आय एम लाईव्ह बिकॉज आय एम अलाईव्ह असं मी मगाशी एका आमचा ग्रुप होता त्याच्याबरोबर बोललो होतो. त्याच्याशी पण मी शेअर करतोय. सगळ्या लोकांशी मी हा व्हिडिओ शेअर करतोय. म्हणजे Facebookला पण शेअर करतोय. तर मी तुला शेअर करतो. ऍड अवर गेस्ट. आता माझा व्हिडिओ चालू आहे. त्या ग्रुपवर आपण इन्व्हिटेशन पाठवलेलं आहे. मित्रांनो, या YouTube वरती तुम्ही लोकांना इन्व्हाइट करू शकता. तुम्ही लोकांना इन्व्हाइट करून त्या ग्रुपवरती येऊ शकता. त्यांना तुम्ही कधी पण म्यूट करू शकता. कधी पण त्यांना सांगू शकता की आता तुमचं बोलणं झालं, आता मी बोलतो. म्हणजे ह्याला काय म्हणतात मित्रांनो, ह्याला म्हणतात व्हिडिओ कॉन्फरन्सिंग. म्हणजे आपल्याला कॅमेऱ्याची भीती वाटायला नको. आपल्याला जेव्हा आपण बोलतो, आपल्याला मित्रांनो कॅमेऱ्याची पण भीती वाटते की कॅमेरा मला बघतोय, कॅमेरा मला रेकॉर्ड करतोय. पण खरं सांगू का, आपण जसं एकमेकांशी बोलतो ना, तसंच बोलायचं असतं. अजिबात भीती मनात न बाळगता आपण कुठल्या तरी मित्रांशी बोलतोय. आपण जरी समोर 300 लोक 400 लोक जरी बसले असले, तरी असं गृहीत धरायचं की हे सगळेजण एकच आहे. एकच व्यक्ती आहे किंवा एकच कुटुंब आहे असं बघायचं. आणि कॅमेऱ्यात बघायचं. कधी डावीकडे बघायचं, कधी उजवीकडे बघायचं आणि सगळ्यांकडे बघायचं आणि मग बोलत राहायचं. आपल्याला आपली बोलायची शैली आपली सुधारली पाहिजे. आपला आवाज खणखणीत आणि स्पष्ट आणि स्वच्छ पाहिजे. म्हणजे तुम्हाला या माईकला इको देता येतो, इक्विलायझर लावता येतात. तुम्हाला स्पष्ट ऐकू येत असेल आवाज. त्यामुळे काय होतं की स्पष्ट आवाज येणं हे सगळ्यात व्हिडिओचं महत्वाचं असतं. व्हिडिओच्या बरोबर ऑडिओचंही तेवढंच महत्व असतं जेवढं व्हिडिओचं असतं. व्हिडिओ क्लिअर दिसायला पाहिजे. आजकाल सगळे मोबाईलचे जे कॅमेरे असतात ना, ते चांगलेच असतात. म्हणजे तुम्हाला प्रोफेशनल अगदी कॅमेरा घ्यायची गरजच नाहीये. जेव्हा तुम्ही साधा युट्यूबवर टाकताय, पण जेव्हा तुम्ही काही व्हिडिओज तुम्ही टाकता, तुम्हाला जर खूप लाईक्स आणि खूप चांगला आवाज तुम्ही प्रोफेशनल सुद्धा शूटिंग करू शकता. कारण ते कसं असतं की ते एडिटिंग करून टाकत असतात. आता ह्याच्यामध्ये एडिटिंग करता येत नाही कारण हा लाईव्ह प्रोग्राम आहे. म्हणजे जसं मित्रांनो नाटक असतं की नाही, कट्यार काळजात घुसली किंवा असे नाटक आपण मी जी बघतो, नाट्यसंगीत बघतो, त्याच्यामध्ये कंटिन्यू सगळे कलाकार सगळे पात्र बोलत असतात, मध्ये गाणी म्हणत असतात. त्याच टाईपचं माझा हा युट्यूब चॅनल आहे. या युट्यूब चॅनल मध्ये मला म्युझिक आहे, संगीत आहे, गाणं आहे. माझे जीवन गाणे गाणे, व्यथा असो आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे, वाट दिसो अथवा वान दिसू दे, गात पुढे मज जाणे, माझे जीवन गाणे, माझे जीवन गाणे. असं जेव्हा आपण म्हणतो की गीत गायल्यामुळे मनामध्ये खूप उभारी येते, उल्हासित होतं, आपलं मन प्रफुल्लित होतं, असं मला वाटतं. त्याच्यामुळे माझ्या गाण्याची आवड मला आहे. मग म्युझिक आहे, हार्मोनियम वाजवतो, तबला वाजवतो आणि खूप छान वाटतं. मन एकदम प्रफुल्लित होतं, एन्थुसियास्टिक राहतो आपण, दमत नाही मुख्य म्हणजे. बरेचशा वेगवेगळी कामं केल्यामुळे इंग्लिशमध्ये म्हणतात की चेंज ऑफ वर्क इज रेस्ट असं म्हटलं जातं. चेंज ऑफ वर्क इज रेस्ट म्हणजे काय? तुम्ही समजा बँकेत काम करताय, तुम्ही पोस्टामध्ये काम करताय आणि मग तेच तेच मी दिवसभर